Hello student, welcome to again online physics lecture. The name of the chapter is thermal properties of matter. Last lecture आपण डिस्कस केलं होतं रिलेशन बिटवीन अल्फा बीटा अँड गॅमा. त्यानंतर आपण डिस्कस केलं होतं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ओके, अँड इन दॅट केस देर आर द 4 types we will discuss. The first, that is the principal specific heat of the gas. Okay, so one by keeping its pressure constant, other by keeping its volume constant. Okay, म्हणजे याच्यामध्ये दोन प्रिन्सिपल स्पेसिफिक आपण घेतलं होतं फॉर अ युनिट मास ऑफ गॅस अँड फॉर अ 1 mole of a gas we can again use the two specific heat. The one that is molar specific heat of gas at constant pressure, another it is at constant volume. त्यानंतर आपण लास्ट डिस्कस केलं होतं कॅलोरीमीटर. ओके, त्याच्यामध्ये आपण स्पेसिफिक हीट जी आहे ते आपण फाइंड आउट केली ती सॅम्पल ॲज वेल ॲज फॉर वॉटर. ओके, आता हा जो पार्ट आपण घेतला होता तो होता रिलेटेड तुमच्या टेम्परेचरसाठी. ओके, आता आपण जो नेक्स्ट पार्ट आपण स्टार्ट करत आहोत तो आहे हीटसाठी. ओके, मग आपल्याला माहिती आहे हीट जी आहे ती हीट ऑलवेज ट्रान्सफर फ्रॉम हॉट end to the cold end of the body due to of the temperature difference between them. ओके, मग इथे आपण हीट ट्रान्सफर जो आहे तो आपण इथे डिस्कस करणार आहोत. ओके, आता हीट जर आपण घेतलं तर हीट मे बी ट्रान्सफर फ्रॉम वन पॉईंट ऑफ बॉडी टू अनदर इन अ 3 डिफरंट वेज. ओके, हीट आपल्याला माहिती आहे की हीट का फ्लो होते ड्यू टू ऑफ द टेम्परेचर डिफरन्स बिटवीन द 2 पॉइंट्स ऑफ द बॉडी. Okay, means hot end to cold end. Okay, but the heat to be transferred in the form of 3 different ways. 3 different way मध्ये heat जी तुमची ट्रान्सफर होते. फर्स्ट किंवा त्याला म्हणत मग these are called as the mode of transfer of heat. Okay, so in that case we see that there are the 3 different modes in which the heat to be flow from one end to the other end of the body. Okay, so the first mode that is called as the conduction, second convection and third radiation. ओके, मग हे जे तिघं मोड आहेत याच्याबद्दल एक्सप्लेनेशन जे आहे ते आज आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो लेट अस स्टार्ट द फर्स्ट दॅट इज द कंडक्शन किंवा कंडक्शन ऑफ हीट. ओके, आता याच्यामध्ये जे मी पॉईंट्स काढलेले आहेत तर हे पॉईंट जर तुम्ही बघितलं त्याच्यावर तुम्हाला सगळं डिटेल आयडिया तुम्हाला त्याच्यामध्ये येते. म्हणजे ह्या जवळपास नोट्सप्रमाणे जरी म्हटलं तरी हरकत नाही. अर्थात म्हणजे याच्यामध्ये एवढं जरी नोट्स तुम्ही व्यवस्थित वाचले तर तुम्हाला सगळी आयडिया जी आहे कंडक्शन कन्व्हेक्शन रेडिएशनची जी आहे ती सगळी तुम्हाला येईल. ओके, आता कंडक्शन म्हणजे काय बघा, द प्रोसेस बाय विच द हीट फ्लो फ्रॉम हॉट एंड टू द कोल्ड एंड ऑफ अ सॉलिड बॉडी विदाउट बॉडीली मूवमेंट ऑफ द पार्टिकल्स ऑफ बॉडी. हे म्हणजे याच्यामध्ये हीट तुमची फ्लो होते कुठून हॉट एंड टू कोल्ड एंड कुठे सॉलिड बॉडीमध्ये, बट विदाउट बॉडीली मूवमेंट ऑफ द पार्टिकल्स म्हणजे पार्टिकल ॲक्च्युली मूव्ह होत नाहीत. मग असा जो मोड आहे त्या मोडला काय म्हणतो तुम्ही कंडक्शन आउट किंवा ती जी प्रोसेस आहे त्याला म्हणतो तुम्ही कंडक्शन प्रोसेस. ओके, आणि ही जी कंडक्शन आहे ही याच्यात जी हीट पास होते कशी होते, हीट पासेस थ्रू सॉलिड्स बाय कंडक्शन ओनली. ओके, म्हणजे जी हीट फ्लो होते सॉलिडमध्ये तर तिचा जो मोड आहे तो कशामध्ये म्हणतो आपण कंडक्शनमध्ये आपण म्हणतो. ओके, मग इथे जी हीट तुमची फ्लो होते हॉट एंड टू कोल्ड एंड. ओके, मग ती जी प्रोसेस आहे तर ही प्रोसेस आपण इथे दिलेली. ओके, म्हणजे इथे काय म्हटलेलं आहे की व्हेन वन एंड ऑफ द रॉड इज हीटेड द मॉलिक्युल्स देअर व्हायब्रेट फास्टर. ओके, म्हणजे समजा मी एखादा रॉड घेतला असेल असा, बरं आहे, आणि हा जो रॉड आहे हा याचं हे जे एंड आहे मी कुठे ठेवलं फ्लेमवर मी ठेवले, इथे जी आहे अशी फ्लेम आहे. ओके, फ्लेमवर ठेवलेलं आहे. आता इथे काय होईल की हे जे एंड आहेत हा एंड हा काय करणार हीट रिसीव्ह करणार, म्हणजे तिथले जे मॉलिक्युल्स आहेत ते काय करणार हीट रिसीव्ह करणार. आणि हीट रिसीव्ह केल्यानं काय होईल हे जे मॉलिक्युल्स आहेत ते काय होतील दे आर व्हायब्रेट फास्टर, मीन्स दे आर व्हायब्रेटिव्ह विथ लार्जर ॲम्प्लिट्यूड. बरोबर आहे. नंतर आता काय होईल ॲज दे कोलाइड विथ देअर स्लो मुव्हिंग नेबर्स दे ट्रान्सफर सम ऑफ देअर एनर्जी टू देअर नेबर्स. ओके, म्हणजे हे जे मॉलिक्युल्स आहेत हे फास्टर व्हायब्रेट होतील आणि व्हायब्रेशन होताना ते काय करतील कोलाइड होतील. कोणाशी कोलाइड होतील त्याचे नेबर जे आहेत त्यांच्याशी, म्हणजे नेबरिंग मॉलिक्युलशी जे ॲक्च्युली काय आहेत स्लो मुव्हिंग आहेत. ओके, आणि कोलाइड झाल्यानंतर काय करतील ते त्यांची जी एनर्जी काय करतील ते ट्रान्सफर करतील
ते नेबरिंग मॉलिक्युल्सला. ओके, मग हे जे आहेत न्यूली एनर्जेटिक मॉलिक्युल्स, म्हणजे ज्यांनी एनर्जी रिसीव्ह केलेली आहे. ओके, दे कॅन ट्रान्सफर देअर एनर्जी टू देअर स्लो मुव्हिंग नेबर्स अँड सो ऑन. म्हणजे हा जो मॉलिक्युल असेल हे दुसऱ्या मॉलिक्युलला एनर्जी ट्रान्सफर करतील, कोलिजन झाल्यानंतर ते पुढच्याला ट्रान्सफर करतील, ते ट्रान्सफर करतील. म्हणजे याप्रमाणे जी एनर्जी ती एनर्जी काय होईल तुमची ट्रान्सफर होईल. बरोबर आहे. द एनर्जी ऑफ द थर्मल मोशन इज ट्रान्सफर बाय मॉलिक्युलर कोलिजन डाऊन द रॉड अँड धिस मेथड ऑफ हीट ट्रान्सफर इज कॉल्ड द कंडक्शन. ओके, म्हणजे कंडक्शनमध्ये काय होईल की एक मॉलिक्यूल दुसऱ्या एनर्जी येईल, दुसरा मॉलिक्यूल तिसऱ्या एनर्जी येईल, तिसरा मॉलिक्यूल चौथ्या एनर्जी. म्हणजे याप्रमाणे हीट जी आहे तर हीट एनर्जी म्हणूया आपण, ती ट्रान्सफर होते एक मॉलिक्यूलपासून दुसऱ्या मॉलिक्यूल. ओके, म्हणून हीट फ्लो होते कुठून, हॉट एंड टू कोल्ड एंड. आणि तो जो मोड आहे त्याला म्हणतो आपण, दॅट मोड इज कॉल्ड ॲज द कंडक्शन मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. ओके, म्हणजे याप्रमाणे हीट जी आहे ती हीट तुमची ट्रान्सफर होईल. ओके, मग तसं जर तुम्ही मेटलसाठी जर कन्सिडर केलं तर मेटलमध्ये हीट एनर्जीची कंडक्ट होते. कोणामुळे, ड्यू टू ऑफ द फ्री इलेक्ट्रॉन्स. बरं ना, मेटलमध्ये नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स असतात आणि जे फ्री इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते काय करतात, हीट कंडक्ट करतात. ओके, आता याच्यामध्ये जे आहेत कंडक्टर्स, म्हणजे ज्याच्यामध्ये हीट फ्लो होते, तर याच्यामुळे आपल्याला दोन कंडक्टर्स बघायला मिळतात. एक म्हणणार आपण गुड कंडक्टर्स ऑफ हीट आणि दुसरा असेल तुमचा बॅड कंडक्टर ऑफ हीट. ओके, गुड कंडक्टर ऑफ हीट म्हणजे कोणाला म्हणायचं आहे, द सॉलिड सबस्टन्स विच कंडक्ट द हीट इझिली. जे इझिली हीट कंडक्ट करतात त्याला कारण तुम्ही गुड कंडक्टर्स ऑफ हीट. म्हणजे ऑल मेटल्स, जेवढे मेटल असतील हे कसे असतात, गुड कंडक्टर ऑफ हीट असतात. ओके, आणि बॅड कंडक्टर ऑफ हीट म्हणजे सॉलिड सबस्टन्स विच डू नॉट कंडक्ट हीट इझिली. जे हीट इझिली कंडक्ट करणार नाहीत असे जे सॉलिड सबस्टन्स त्याला काय म्हणायचं, बॅड कंडक्टर ऑफ हीट. म्हणजे काय म्हणा तुम्ही, वूड, क्लोथ, एअर. सो दीज आर द एक्झाम्पल फॉर द बॅड कंडक्टर ऑफ हीट. ओके, म्हणजे याप्रमाणे आपण कंडक्टर जे त्याच्या आपण दोन टाईप्स जे आहेत त्या दोन टाईप्स आपण बघितलेल्या आहेत. ओके, आता नेक्स्ट पार्ट जो आहे तो आपण डिस्कस करूया. आता नेक्स्ट पार्ट जो आहे तो आहे तुमचा थर्मल कंडक्टिव्हिटी. ओके, मग थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय ते आपण इथे थोडक्यात डिस्कस करूया. ओके, मग आता जे सबस्टन्स असतात, द सबस्टन्स लाईक दॅट ग्लास, वूड, रबर, प्लास्टिक ॲसेट्रा, दे कॅन बी यूज ॲज अ थर्मल इन्सुलेटर. बरं ना, ते आपण काय यूज करतो, थर्मल इन्सुलेटर म्हणून आपण त्यांना काय करतो, यूज करतो. ओके, आणि इथे आपण बघत आहोत थर्मल कंडक्टिव्हिटी. ओके, मग इथे आपण काय म्हणणार, द ॲबिलिटी ऑफ सॉलिडची ॲबिलिटी काय असते, टू कंडक्ट द हीट थ्रू इट. ओके, आणि ज्याला तुम्ही गुड कंडक्टर्स घेतात, द गुड कंडक्टर्स ऑफ हीट हॅव हायर थर्मल एनर्जी दॅन दॅट ऑफ द बॅड कंडक्टर्स. ओके, जे गुड कंडक्टर्स आहेत त्यांची थर्मल कंडक्टिव्हिटी कशी असते, जास्त असते. बरं, आता तुम्ही म्हणता की सर म्हणजे थर्मल कंडक्टिव्हिटी नेमकं काय, थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, इट इज मेजर ऑफ द ॲबिलिटी ऑफ सॉलिड टू कंडक्ट द हीट थ्रू इट. म्हणजे त्याची जी ॲबिलिटी आहे हीट कंडक्ट करण्याची, ती जी ॲबिलिटी आहे. ओके, तर ती जी ॲबिलिटी आहे सॉलिडची ज्याच्यामधून हीट काय होते, कंडक्ट होते. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, थर्मल कंडक्टिव्हिटी असं आपण त्याला म्हणतो. ओके, मग इथे आपण करणार की इफ वन एंड ऑफ द मेटल रॉड इज हीटेड देन हीट फ्लोज बाय कंडक्शन फ्रॉम हॉट एंड टू कोल्ड एंड ऑफ द रॉड. हे आता आपण मागे डिस्कस केलेलं आहे. ओके, मग इथे तुम्ही करणार द टेम्परेचर ऑफ एव्हरी सेक्शन ऑफ द रॉड स्टार्ट्स इन्क्रीजिंग. बरं ना, म्हणजे हीट एकापासून दुसऱ्या मॉलिक्युलर ट्रान्सफर, दुसऱ्यापासून तिसऱ्या ट्रान्सफर होते. ओके, म्हणून इथे जे टेम्परेचर आहे प्रत्येक सेक्शनचं तर ते काय होईल, इन्क्रीज होत जाईल. ओके, पण पुढे आपल्याला काय बघायला मिळेल, आफ्टर सम टाईम द टेम्परेचर ॲट ईच सेक्शन ऑफ रॉड बिकम स्टेडी बट नॉट सेम. ओके, म्हणजे ॲक्च्युली ज्या वेळेला तुम्ही हीट ट्रान्सफर करता हॉट एंड टू कोल्ड एंड. ओके, मग सुरुवातीला काय होईल की टेम्परेचर जे आहे तर प्रत्येक सेक्शनचं टेम्परेचर काय होईल, हळूहळू वाढत जाईल. ओके, पण काही कालांतराने आफ्टर सम टाईम तुम्हाला काय बघायला मिळेल की टेम्परेचर जे आहे प्रत्येक सेक्शनचं ते कसं असेल, स्टेडी असेल कालांतराने. ओके, बट नॉट सेम. बट नॉट सेम म्हणजे काय की जसं आता इथे बघा तुम्ही, इथे हॉट एंड आणि कोल्ड एंड दिलेले आहे. इथे आपण एक स्मॉल सेक्शन आपण कन्सिडर केलेलं आहे.
ओके, म्हणजे या ज्यावेळेला स्टेडी स्टेट असेल ना, त्यावेळेला हे जे टेम्परेचर आहे इथलं हॉट एंडचं आणि इथलं टेम्परेचर जे म्हणूया आपण कोल्ड एंडचं, तर हे टेम्परेचर कसं असेल, कॉन्स्टंट असेल किंवा स्टेडी स्टेटला. आलं लक्षात. पण स्टेडी स्टेट याचा अर्थ काय, की इथलं टेम्परेचर हे जास्त असेल आणि इथलं टेम्परेचर हे कमी असेल. तशाला काय म्हटलं मी, की स्टेडी स्टेट म्हणजे काय, की टेम्परेचर कॉन्स्टंट. पण टेम्परेचर कॉन्स्टंट याचा अर्थ असा होत नाही की इथल्या एंडचं टेम्परेचर इथल्या एंडचं टेम्परेचर सेम असेल असं नाही. त्यांचं टेम्परेचर डिफरंट असेल, पण ते कसं असेल, कॉन्स्टंट असेल. ओके, म्हणजे समजा हे एंड तुमचं 20 डिग्री सेल्सिअसला आहे आणि हे एंड तुमचं 10 डिग्री सेल्सिअसला आहे. मग स्टेडी स्टेटला काय होईल, की हा 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दाखवेल, हा 20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दाखवेल. लक्षात. दोघांचं टेम्परेचर सेम नाही, पण ते स्टेडी स्टेटला म्हणजे याचा अर्थ याचं पण टेम्परेचर चेंज होत नाही 20 डिग्री सेल्सिअस आणि याचं पण टेम्परेचर चेंज होत नाही 10 डिग्री सेल्सिअस. आलं लक्षात. ओके, म्हणून इथे काय म्हटलेलं आहे, की अंडर स्टेडी कंडिशन्स द टेम्परेचर ॲट पॉईंट्स विदिन द रॉड डिक्रीजेस युनिफॉर्मली विथ डिस्टन्स फ्रॉम हॉट एंड टू कोल्ड एंड. मग मी हेच तुम्हाला म्हटलं ना, की स्टेडी स्टेट कंडिशनला काय असतं, की टेम्परेचर ॲट पॉईंट विदिन द रॉड, म्हणजे या रॉडमधलं जे टेम्परेचर प्रत्येक पॉईंटचं, तर ते कसं डिक्रीज असेल, म्हणजे इथलं टेम्परेचर जास्त, त्यापेक्षा हे कमी, त्यापेक्षा ह्या पॉईंटचं कमी, इथल्या पॉईंटचं कमी, इथल्या पॉईंटचं कमी, याप्रमाणे. हे कशा डिपेंड असेल, डिस्टन्स कुठून, फ्रॉम हॉट एंड टू कोल्ड एंड. ओके, मग पुढे आपण करणार, पुढे एक टर्म आपण घेतली, दॅट इज कॉल्ड ॲज अ टेम्परेचर ग्रेडियंट. ओके, तर ही डेफिनेशन लक्षात ठेवा. टेम्परेचर ग्रेडियंट, टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे काय, द फॉल ऑफ टेम्परेचर विथ डिस्टन्स बिटवीन द एंड्स ऑफ द रॉड इन द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ हीट इज कॉल्ड ॲज टेम्परेचर ग्रेडियंट. ओके, टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे काय, द फॉल ऑफ टेम्परेचर विथ डिस्टन्स. बरं ना, टेम्परेचर फॉल होतं ना हॉट एंड टू कोल्ड एंड, टेम्परेचर काय होतं, तुमचं डिक्रीज होते. ओके, आणि हे कोणावर डिपेंड आहे, डिस्टन्सवर. ओके, मग इथे आपण करणार द फॉल ऑफ टेम्परेचर विथ डिस्टन्स बिटवीन द एंड्स ऑफ रॉड इन द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ हीट इज कॉल्ड ॲज द टेम्परेचर ग्रेडियंट. ओके, पण टेम्परेचर ग्रेडियंट जो आहे, तर त्याचा इथे फॉर्म्युला दिला आहे बघा. टेम्परेचर ग्रेडियंट काय, इट इज द रेशो कोणाचा, टेम्परेचर डिफरन्स डिवाइडेड बाय डिस्टन्स. कशाला, मग टेम्परेचर डिफरन्स किती, इथं हॉट एंडचा आहे T1, कोल्ड एंडचा आहे T2, म्हणजे या दोघांमधला टेम्परेचर डिफरन्स किती, T1 - T2, त्याच्यामधला डिस्टन्स किती आहे, x. अच्छा, म्हणून आपण काढलं द फॉल ऑफ टेम्परेचर विथ डिस्टन्स, म्हणजे टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे काय असेल, T1 - T2 अपॉन x. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज द टेम्परेचर ग्रेडियंट. ओके, माझ्या मते आता टेम्परेचर ग्रेडियंट जी ती डेफिनेशन थोडक्यात तुम्हाला क्लिअर झालेली असेल. ओके, आता नेक्स्ट जे आहे, तर आपल्याला घ्यायचं आहे कोइफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. ओके, आता हा जो आपण कोइफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी जो पार्ट आपण घेतो आहे, तर याच्यामध्ये तुमच्या हे सहज एक्सप्लेनेशन येईल बघा, की आता इथे एक आपण क्यूब घेतलेला आहे. ओके, सॉलिड क्यूब आपण म्हणूया, बरं. आणि तो सॉलिड क्यूब आहे, त्याचं ही जी साईड आपण घेतलेली, तर साईड आपण कशा नोंद केली, एक्सने. ओके, इथे दिसते बघा एक्स, दॅट इज द ईच साईड ऑफ द क्यूब. ए काय, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ ईच फेस. T1 and T2 are the temperatures of two opposite faces of the cube. T1 is greater than T2, म्हणजे हा जो फेस आहे याचा टेम्परेचर जास्त आहे, हा T2चा टेम्परेचर कमी आहे. ओके, आता पुढे ते करणार अंडर द स्टेडी स्टेट कंडिशन. ओके, आपण कंडिशन कोणती कन्सिडर केली, स्टेडी स्टेट, म्हणजे याचा अर्थ टेम्परेचर कसं असेल, कॉन्स्टंट ऑफ द क्वांटिटी ऑफ हीट. ओके, म्हणजे जी हीट फ्लो होते तुमची हॉट एंड टू कोल्ड एंड, ती हीट कशाने डिनोट केली आपण, क्यूने. ओके, मग जी हीट क्यू जी आहे ती फ्लो होते कुठून, फ्रॉम हॉट फेस टू कोल्ड फेस इज डिपेंड अपॉन. ओके, म्हणजे हीट जी फ्लो होते ॲट स्टेडी स्टेटला ती कोणावर डिपेंड असेल, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन डिपेंड असेल. सेकंड, इट इज डिपेंड अपॉन द टेम्परेचर डिफरन्स बिटवीन द टू फेसेस, अँड इट इज डिपेंड अपॉन द टाइम टी फॉर विच द हीट टू बी फ्लो, अँड इट इज डिपेंड अपॉन द रिसिप्रोकल ऑफ द डिस्टन्स. बरं आहे, म्हणजे जी हीट फ्लो होते तुमची हॉट एंड टू कोल्ड एंड फेसमध्ये, तर ही जी हीट आहे ही डिफरंट क्वांटिटीवर डिपेंड आहे. कोणते, पहिली क्वांटिटी, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर डिफरन्स बिटवीन द टू फेसेस, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टाइम ड्युरिंग विच द हीट टू बी फ्लो, अँड इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द
डिस्टन्स बिटवीन द टू फेसेस. ओके, मग याचं जर कॉम्बिनेशन जर तुम्ही घेतलेलं असेल तर या कॉम्बिनेशन तुम्ही काय म्हणणार की क्यू इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ए T1 मायनस T2 इंटू स्मॉल टी डिवायडेड बाय एक्स. ओके, आणि आपल्याला माहिती आहे की ज्याला आपण प्रोपोर्शनल साईन आपण निग्लेक्ट करतो काय घेतो आपण कॉन्स्टंट. ओके, मग इथे कॉन्स्टंट आपण घेतलेला आहे के, दॅट इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. ओके, मग क्यू इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला के ए T1 मायनस T2 इंटू स्मॉल टी अपॉन एक्स. ओके, हा जो कॉन्स्टंट आहे त्याच कॉन्स्टंटला काय म्हणायचं आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द कोइफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. ओके, मग हा जो आपण कोइफिशियंट थर्मल कंडक्टिव्हिटी आपण घेतलेला आहे तो कशाने डिनोट करणार तुम्ही केने, हे लक्षात ठेवायचं आहे. हा जो कॉन्स्टंट आपण घेतलेला आहे. ओके, मग इथे जर मी समजा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन मी 1 मीटर स्क्वेअर ॲझ्युम केला, टेम्परेचर डिफरन्स जे आहे ते 1 डिग्री सेल्सिअस 1 केल्विन, टाईम तुम्ही समजा 1 सेकंद घेतला, आणि जे डिस्टन्स आहे एक्स दोन फेसमधलं समजा मी 1 मीटर घेतलं, तर ह्या सगळ्या जर व्हॅल्यू मी इथे सबस्टिट्यूट केल्या, ह्या सगळ्या व्हॅल्यू काय झाल्या तुमच्या 1 म्हणजे युनिट व्हॅल्यू झाल्या, तर तुम्हाला काय मिळेल क्यू इज इक्वल टू काय मिळेल डायरेक्टली के तुम्हाला मिळेल. बरोबर, मग याच्यावरून तुम्ही काय म्हणणार, तुम्ही क्यू इक्वल टू के तुम्हाला केव्हा मिळाला की ए 1 मीटर स्क्वेअर होता, T1 मायनस T2 1 डिग्री सेल्सिअस 1 केल्विन होता, टाईम 1 सेकंद होता, आणि एक्स का तुमचा 1 मीटर होता. बरं आहे, मग याच्यावरून तुम्हाला काय मिळालं क्यू इज इक्वल टू के तुम्हाला मिळालं. ओके, मग याच्यावरून तुम्ही करणार द क्वांटिटी ऑफ हीट दॅट फ्लोज इन 1 सेकंद. बरं ना, जी क्वांटिटी ऑफ हीट जी आहे क्यू ही फ्लो झालेली कितीमध्ये इन 1 सेकंद बिटवीन द टू अपोजिट फेसेस ऑफ क्यूब ऑफ साईड 1 मीटर. बरं ना, त्यांची साईड जी आहे अपोजिट फेसेसमधलं तर किती साईड आहे 1 मीटर. द फेसेस being kept at a temperature difference of 1 डिग्री सेल्सिअस और 1 केल्विन. बरं ना, म्हणजे ज्यावेळेला तुमचं टेम्परेचर किती असेल 1 डिग्री सेल्सिअस और 1 केल्विन. ओके, नेक्स्ट. ठीक आहे, मग याच्यावर आपण फॉर्म्युला लिहिला आहे कोणाचा केचा. ओके, मग केचा फॉर्म्युला ॲडजस्ट केला तुमचा काय येईल क्यू एक्स अपॉन ए इंटू T1 मायनस T2 इंटू टी. हा झाला तुमचा केचा फॉर्म्युला. ओके, मग त्याच्यातून तुम्ही एस एन युनिट जर घेतलं केचं, तुम्हाला माहिती हीट म्हणजे क्यू म्हणजे वर्डन आपण घेतो हीट, त्याचं युनिट आहे जूल. ओके, डिवाइड बाय काय येईल मीटर, म्हणजे जूल पर म्हणूया आपण, जूल पर मीटर सेकंड डिग्री सेल्सिअस किंवा जूल पर मीटर सेकंद केल्विन. ओके, आणि त्याचं डायमेन्शन काय येईल L1 M1 T मायनस 2 K मायनस 1. ओके, आणि त्याच्यानंतर आपण तो फॉर्म्युला, हा जो फॉर्म्युला हा आपण क्यू अपॉन टीसाठी ॲडजस्ट केला, म्हणजे ही जी टर्म आहे इकडे मल्टिप्लाय होईल आणि एक्स जो आहे तो इकडे डिवाइड. ओके, मग त्याच्यातून तुम्हाला क्यू अपॉन टी हा एक फॉर्म्युला तुम्हाला बघायला मिळेल दुसरा. ओके, मग क्यू अपॉन टी इज इक्वल टू काय येईल तुम्हाला के ए T1 मायनस T2 अपॉन एक्स, आणि ही जी क्वांटिटी आहे क्यू अपॉन टी, ओके, इट इज डिनोटेड बाय पी कंडक्शन विच इज द टाइम रेट ऑफ हीट फ्लो. बरं ना, म्हणजे क्यू अपॉन टी दॅट इज कॉल्ड ॲज द रेट ऑफ फ्लो ऑफ हीट. ओके, अँड दॅट रेट ऑफ फ्लो ऑफ हीट म्हणजे क्यू अपॉन टी दॅट इज कॉल्ड ॲज द पी कंडक्शन. त्यालाच कारण तुम्ही पी कंडक्शन. ओके, आणि पी कंडक्शन जर तुम्ही घेतलं तर त्याचं युनिट येईल तुमचं वॅट पर मीटर डिग्री सेल्सिअस और वॅट पर मीटर केल्विन. ओके, आणि हाच जर फॉर्म्युला तुम्ही डी क्यू बाय डी टीमध्ये लिहिला, हाच फॉर्म्युला बघा, तो काय तुमचा डी क्यू बाय डी टी इज इक्वल टू मायनस के ए, म्हणजे हा के ए ॲज इट इज. बरं ना, आणि इथे काय येईल हा जो डिफरन्स इन टेम्परेचर आहे T1 मायनस T2. ओके, हा डी टी आपण घेतला आणि हा काय घेतला आपण डी एक्स आपण घेतला. लक्षात, म्हणून इथे काय येईल डी क्यू बाय डी टी इज इक्वल टू के ए कॉन्स्टंट, इथे काय येईल डी टी, इथे काय येईल डी एक्स. लक्षात, म्हणून तुम्हाला नेक्स्ट जो फॉर्म्युला इथे मिळेल डी क्यू बाय डी टी इज इक्वल टू मायनस के ए डी टी बाय डी एक्स. ओके, मग याच्यानंतर समजा एरिया तुम्ही 1 मीटर स्क्वेअर घेतला, डी टी बाय डी एक्स तुमचा 1 आहे. ओके, त्यावेळेला तुम्हाला काय मिळेल डी क्यू बाय डी टीची जी व्हॅल्यू मिळेल तुम्हाला काय मिळेल के. बरं, एवढं तुमचं राहील ना रिमेनिंग इन मॅग्निट्यूड म्हणूया आपण. ओके, डी टी बाय डी क्यू बाय डी टी इज इक्वल टू काय झाला के.
ओके, मग याच्यावरून तुम्ही काय म्हणणार का रेट ऑफ फ्लो ऑफ हीट म्हणजे डी बाय डी टी. ओके, द रेट ऑफ फ्लो ऑफ हीट पर युनिट एरिया म्हणजे 1 मीटर स्क्वेअर per unit temperature gradient means dx by dt 1 when the heat flow is at right angles to the faces of thin parallel sided slab material. ओके, म्हणजे याप्रमाणे जे एक्सप्लानेशन जे असेल ते एक्सप्लानेशन कोणाचा तुमचा पार्ट आपण घेतलेला हा कोइफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटीचा. ओके, आता नेक्स्ट जो पार्ट आहे तो पार्ट आपण डिस्कस करणार आहोत. दॅट इज द पार्ट फॉर द थर्मल रेझिस्टन्स. इट इज नोटेड बाय सपोज आर सफिक्स टी. ओके, मग आता थर्मल रेझिस्टन्स जो आहे तो पार्ट आपण इथे थोडक्यात डिस्कस करणार आहोत. ओके, आता इथे बघा की जो आता आपण पार्ट याच्या अगोदर आपण घेतला पी कंडक्शन, आठवून तुम्हाला क्यू बाय टी म्हणून आपण घेतला होता. ओके, मग कंडक्शन रेट पी कंडक्शन इज द amount of energy transfer per unit time through a slab of area A and thickness X, the two sides of the slab being at temperature T1 and T2 where T1 is greater than T2 and it is given by. हे ऑलरेडी आपण मागच्या वेळेला डिस्कस केलेला आहे थर्मल कंडक्टिव्हिटी. ओके, आणि हा फॉर्म्युला पण आपल्याला मिळाला की क्यू अपॉन टी जो आहे त्यालाच काय म्हणतो आपण रेट ऑफ फ्लो ऑफ हीट दॅट इज कॉल्ड ॲज द पी कंडक्शन. ओके, आणि पी कंडक्शन इज इक्वल टू काय घेतलं आपण क्यू बाय टी इक्वल टू के ए टी वन मायनस टी टू अपॉन एक्स. ओके, आणि हा जो के आहे दॅट इज द कोइफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. ओके, तो कोणावर डिपेंड असतो? इट इज डिपेंड ऑन द मटेरियल ऑफ स्लॅब. म्हणजे जर स्लॅबचा मटेरियल जर तुम्ही चेंज केलं तर हा जो कोइफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी आहे तर त्याची व्हॅल्यूसुद्धा काय होते तुमची चेंज होते. ओके, आता नेक्स्ट जो पार्ट आपण घेतोय थोडक्यात आपल्या इथे बघायचं थर्मल रेझिस्टन्स. ओके, मग हा जो आहे थर्मल रेझिस्टन्स तर हा कोणाप्रमाणे असतो? सिमिलर इलेक्ट्रिक रेझिस्टन्सप्रमाणे. ओके, मग इथे दिले बघा द कन्सेप्ट ऑफ थर्मल रेझिस्टन्स इज सिमिलर टू द इलेक्ट्रिक रेझिस्टन्स. ओके, मग इथे तुम्ही करणार द ऑपोजिशन ऑफ द बॉडी टू द फ्लो ऑफ हीट थ्रू इट इज कॉल्ड ॲज द थर्मल रेझिस्टन्स. ओके, जसं तुम्ही इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स म्हणतात, इलेक्ट्रिक रेझिस्टन्सचा फंक्शन काय आहे? टू अपोज द फ्लो ऑफ करंट. ना, फ्लो ऑफ करंटला तो काय करतो? अपोज करतो. त्याचप्रमाणे ज्यावेळेला तुम्ही हीटचा पार्ट तुम्ही घेतात त्याच्यामध्ये जो रेझिस्टन्स असतो त्याला काय तुम्ही थर्मल रेझिस्टन्स तुम्ही म्हणतात. आणि थर्मल रेझिस्टन्सचा फंक्शन काय आहे? तो सुद्धा अपोज करतो. ओके, मग अपोज म्हणजे काय? कोणाला अपोज करतो? इट इज द अपोजिशन ऑफ बॉडी टू द फ्लो ऑफ हीट थ्रू इट. म्हणजे जी हीट फ्लो होते त्याला तो काय करतो? अपोज करतो. मग ती जी क्वांटिटी आहे अपोजिशन ऑफ द बॉडीची कशासाठी? टू द फ्लो ऑफ हीट थ्रू इट दॅट इज कॉल्ड ॲज द थर्मल रेझिस्टन्स. ओके, मग ज्यावेळेला तुम्ही बॅड थर्मल कंडक्टर जर तुम्ही घेतला म्हणजे बॅड कंडक्टर नॅचरल त्याच्यामध्ये थर्मल रेझिस्टन्स कसं असेल? जास्त. जर तुम्ही म्हणतात ना की मेटल आणि इन्सुलेटर तुम्ही म्हणतात बरोबर आहे. मेटलमध्ये काय होतं? हीट जी आहे किंवा करंट काय होतं? इझिली फ्लो होतं. ओके, म्हणून त्याचा रेझिस्टन्स काय असतो? कमी असतो. म्हणजे इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स. ओके, आणि ज्याला तुम्ही इन्सुलेटर म्हणतात त्याचा इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स जो असतो तो कसा असतो तुमचा? जास्त असतो. तसंही ते गुड कंडक्टर जर घेतलं तर त्याचा थर्मल रेझिस्टन्स काय असेल? कमी असेल. आणि बॅड कंडक्टर म्हटलं त्याचा थर्मल रेझिस्टन्स काय असेल? जास्त असेल. ओके, त्याचप्रमाणे इथे आपण म्हटलं की थर्मल बॅड कंडक्टर जर असेल तर त्याचा थर्मल रेझिस्टन्स काय असतो? जास्त असतो. ओके, ठीक आहे. मग आता ही जी टर्म आहे तर ही टर्म इथे आपण ॲडजस्ट केलेली म्हणजे पी कंडक्शनचा जो फॉर्म्युला आहे तो काय घेतला तुम्ही? के ए टी वन मायनस टी टू अपॉन एक्स. ओके, मग पी कंडक्शन जो आहे तो मी इकडे डिवाइड केला. ओके, हा एक्स जो आहे तो एक्स इकडे जाईल आणि के काय होईल? खाली होईल. ओके, मग आपल्याला नेक्स्ट जी टर्म आहे रिअरेंज करून इथे तुम्हाला नेक्स्ट टर्म तुम्हाला मिळेल. काय मिळेल तुम्हाला? टी वन मायनस टी टू अपॉन पी कंडक्शन इज इक्वल टू एक्स अपॉन के. ओके, मग याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की इलेक्ट्रिक रेझिस्टन्सचा फॉर्म्युला काय? व्ही बाय आय अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ आहे तुम्हाला माहिती. ठीक आहे, मग इथे आपण करणार की टी वन मायनस टी टू जो आहे हा काय तुमचा टेम्परेचर डिफरन्स बिटवीन द एंड्स ऑफ द कंडक्टर. पी कंडक्शन म्हणजे काय आहे? दॅट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ हीट म्हणजे क्यू बाय टी. ओके, मग इथे तुम्ही करणार इन ॲनॉलॉजी विथ द इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स. म्हणजे इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स बरोबर जर तुम्ही ॲनॉलॉजी तुम्ही घेतली
तर T1 मायनस T2 आपण कंडक्शन जी आहे त्यालाच तुम्ही करणार दॅट इज कॉल्ड ॲज द थर्मल रेझिस्टन्स ऑफ द मटेरियल. ओके, म्हणजे ही जी टर्म आहे तुमची ही टर्म, या टर्मला तुम्ही करणार दॅट इज कॉल्ड ॲज द थर्मल रेझिस्टन्स, म्हणजे तो डिनोट करा तुम्ही RT ने. बघा हे लक्षात ठेवा, इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स म्हणजे काय, R=V/I. तर थर्मल रेझिस्टन्स RT जो आहे तो त्याचा फॉर्म्युला काय असेल तुमचा T1 मायनस T2 अपॉन P कंडक्शन किंवा X/K असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे X/K म्हणजे काय झालं तुमचा थर्मल रेझिस्टन्स. ओके, म्हणून तुम्ही ते लिहिले बघा, थर्मल रेझिस्टन्स RT इज काय X/K म्हणा किंवा T1 मायनस T2 अपॉन P कंडक्शन म्हणा. ओके, हा फॉर्म्युला झाला कोणाचा, थर्मल रेझिस्टन्सचा. ओके, मग याच्यावर तुम्ही एस युनिट तसं लिहिणार, थर्मल रेझिस्टन्सचं काय येईल, डिग्री सेल्सिअस सेकंद पर किलो कॅलरी और डिग्री सेल्सिअस पर जूल. ओके, सो दॅट इज द युनिट फॉर थर्मल रेझिस्टन्स. युनिट लक्षात आलं ना, की हा जो आहे T1 मायनस T2 म्हणजे काय झाला, डिग्री सेल्सिअस झाला. ओके, आणि P कंडक्शन म्हणजे काय झाला रे, Q/T. बरं ना, रेट ऑफ फ्लो ऑफ हीट, मग हा T वरती गेला म्हणून इथे काय झालं सेकंद झालं, आणि इथे काय झालं तुमचं जूल झालं. लक्षात आलं, म्हणजे डिग्री सेल्सिअस सेकंद पर किलो कॅलरी, कारण हीट जी त्याचं युनिट तुम्ही किलो कॅलरी पण घेतात किंवा जूल पण तुम्ही घेतात. ओके, आणि त्याच्यातून तुम्ही डायमेन्शन फॉर्म्युला जर बघितला तर हा डायमेन्शन फॉर्म्युला येईल तुमचा M-1 L-1 T3 K1. ओके, मग आता इथे तुम्ही हे पॉईंट्स लक्षात ठेवायचं, काय म्हणायचं आहे की लोअर द थर्मल कंडक्टिव्हिटी, थर्मल कंडक्टिव्हिटी लोअर असेल तर हायर काय असेल तुमचा थर्मल रेझिस्टर. बरं ना, लोअर थर्मल कंडक्टिव्हिटी कोणाला असते, बॅड कंडक्टरला असते. तुम्हाला माहिती, बॅड कंडक्टरची थर्मल कंडक्टिव्हिटी काय असते, कमी असते, आणि गुड रेझिस्टर जी असतात गुड कंडक्टर म्हणजे ज्याच्यात हीट इझिली फ्लो होते तर त्याला काय असतं, थर्मल कंडक्टरची व्हॅल्यू काय असते तुमची हाय असते, म्हणजे नॅचरली थर्मल रेझिस्टन्स काय असेल, लो असेल. लक्षात आलं. ओके, नंतर R(T) इज द थर्मल रेझिस्टर, इथे R आहे हा P दिसतोय तुम्हाला. R(T) इज द थर्मल रेझिस्टिव्हिटी विच इज द रेसिप्रोकल ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. बरं ना, म्हणजे थोडक्यात तुम्ही करणार की हा जो RT हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, कारण ज्या वेळेला थर्मल कंडक्टिव्हिटी कमी थर्मल रेझिस्टन्स जास्त, थर्मल कंडक्टिव्हिटी जास्त त्याला थर्मल रेझिस्टन्स काय असेल, कमी असेल. म्हणजे याचा अर्थ दोघं कसे झाले, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल झाले. ओके, आणि तुम्ही करणार की थर्मल रेझिस्टर जो आहे, थर्मल रेझिस्टन्स ऑफ अ स्लॅब ऑर रॉड इज डिपेंड्स ऑन द मटेरियल अँड ऑन द थिकनेस ऑफ स्लॅब. जसं K जो आहे म्हणजे थर्मल कंडक्टिव्हिटी कशावर डिपेंड आहे, मटेरियलवर. म्हणून थर्मल रेझिस्टन्ससुद्धा कशावर डिपेंड असेल तुमचा, मटेरियलवर. आणि तो अजून कशावर डिपेंड असेल, थिकनेस ऑफ स्लॅब, म्हणजे जो स्लॅब तुम्ही घेणार त्याच्या थिकनेसवर तो काय असेल, डिपेंड असेल. ओके, तर माझ्या मते तुम्हाला थर्मल कंडक्टिव्हिटी जे आहे, थर्मल रेझिस्टन्स जो आहे हा पार्ट, आता हा पार्ट माझ्या मते तुम्हाला चांगल्यापैकी क्लिअर झालेला असेल. ओके, नेक्स्ट इथे दिलेत ॲप्लिकेशन. आता हे ॲप्लिकेशन तुमच्या वाचतर सहज लक्षात येईल. ओके, थर्मल कंडक्टिव्हिटीचे म्हणजे कोणतं, कुकिंग अटेन्सिल्स आर मेड ऑफ द मेटल्स. बरं ना, कुकिंग अटेन्सिल म्हणजे कुकिंगचे जे भांडे आपण वापरतो तर ते कशावर असतात, मेटलचे असतात. बरं आहे, बट प्रोव्हाइडेड विथ द हँडल्स ऑफ बॅड कंडक्टर, पण त्याचे हँडल हे कोणते असतात, बॅड कंडक्टर, म्हणजे त्यातून हीट फ्लो होत नाही. दुसरं ॲप्लिकेशन काय आहे की थिक वॉल्स आर यूज इन द कन्स्ट्रक्शन ऑफ कोल्ड स्टोरेज रूम्स. कोल्ड स्टोरेज रूममध्ये थिक वॉल जी आहे ते तिथे काय करतो आपण, यूज करतो, म्हणजे हीट प्रिव्हेंट करण्यासाठी. ओके, पुढे काय असेल, टू प्रिव्हेंट द आईस फ्रॉम मेल्टिंग इट इज रॅप इन अ गनी बॅग, हे पण तुम्हाला माहिती आहे. नंतर लो थर्मल कंडक्टिव्हिटी ऑल्सो हॅव डिसॲडव्हान्टेजेस कॉझिंग अ क्रॅक इन द ग्लास. ओके, म्हणजे हे जे आहेत हे ॲप्लिकेशन्स आहेत कोणाचे, थर्मल कंडक्टिव्हिटीचे. ओके, आता हे झालं कोणाचा पार्ट झाला, कंडक्शनचा. ओके, आता नेक्स्ट जो पार्ट आहे तो आपण डिस्कस करणार आहोत, दॅट इज अ पार्ट फॉर कन्व्हेक्शन. ओके, आता कंडक्शन तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता कन्व्हेक्शन म्हणजे काय हे आता आपण बघूया. ओके, आता कन्व्हेक्शनमध्ये काय होतं बघा, इन कन्व्हेक्शन द हीट इज ट्रान्सफर फ्रॉम वन पॉईंट टू अनदर बाय ॲक्च्युअल बॉडीली मुवमेंट ऑफ द हीटेड मॉलिक्युल्स विदिन द फ्लुइड. बघा फरक समजला. कंडक्शनमध्ये काय होतं की हीट तुमची फ्लो होते हॉट एंड टू कोल्ड एंड, पण त्याच्यामध्ये जे मॉलिक्यूल आहेत म्हणजे त्या सबस्टन्स किंवा त्या मटेरियलचे ते मूव्ह होतात का, हॉट एंड टू कोल्ड एंड नाही. फक्त ते काय करतात, दे कॅन ट्रान्सफर द एनर्जी, म्हणजे एक मॉलिक्यूल दुसऱ्याला एनर्जी देतो, दुसऱ्याला तिसऱ्याला एनर्जी देतो, याप्रमाणे हीट का तिथे ट्रान्सफर होते. पण कन्व्हेक्शनमध्ये मात्र काय होतं की हीट तुमची ट्रान्सफर होईल कुठून, वन पॉईंट टू द अनदर पॉईंट, बट ड्यू टू ऑफ
ॲक्च्युली बॉडीने मुवमेंट ऑफ द हिटेड मॉलिक्यूल, म्हणजे हिटेड मॉलिक्यूल जे आहेत ते ॲक्च्युली तुमचे मूव होतात विदिन द फ्लुइड. ओके, मग जनरली इन लिक्विड अँड गॅसेस द हीट इज ट्रान्समिटेड बाय कन्व्हेक्शन. ओके, म्हणजे जसं आपण बघितलं की कंडक्शन कशामध्ये असतं, फक्त सॉलिडमध्ये, तसं लिक्विड अँड गॅसेसमध्ये हीट फ्लो होते कोणत्या फॉर्ममध्ये, कन्व्हेक्शनच्या फॉर्ममध्ये. ओके, मग फॉर एक्झाम्पल दिले बघा, वॉटर इज हिटेड इन द व्हेसल. ओके, म्हणजे पाणी जे तुम्ही हीट करतात, गरम करतात, तर ते कोणता मोड आहे, कन्व्हेक्शन. दॅट इज द मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ इन द फॉर्म ऑफ कन्व्हेक्शन. ओके, मग त्याच्यामध्ये काय होतं बघा, की ज्यावेळी तुम्ही वॉटर घेतात, द वॉटर ॲट द बॉटम ऑफ द व्हेसल, म्हणजे एखाद्या व्हेसलमध्ये वॉटर घेतलं असेल आणि ते जे वॉटर असतं कुठे, बॉटमला व्हेसलच्या, ते काय होतं, हीट होतं फर्स्ट, इट कॅन हीट एट द फर्स्ट अँड इज डेन्सिटी डिक्रीजेस, त्याची डेन्सिटी काय होते, कमी होते, म्हणजे द मॉलिक्युल्स आर टू बी लायटर. त्या मॉलिक्यूल का आता लायटर मॉलिक्यूल कुठे मूव होतात, मग अपवर्ड डायरेक्शनला मूव होतात. ओके, म्हणून तुम्ही काय म्हणता, दीज हॉट मॉलिक्युल्स हॅव हाय कायनेटिक एनर्जी, त्यांची एनर्जी काय होते, हाय होते, अँड दे आर रायजेस अपवर्ड इन द कोल्ड रिजन, म्हणजे ते काय होतात, तो हॉट रिजनपासून कुठे मूव होतात, कोल्ड रिजनला मूव होतात. ओके, आणि पुढे काय होतं की व्हाईल द मॉलिक्युल्स फ्रॉम द कोल्ड रिजन कम्स डाऊन टू टेक देअर प्लेस, म्हणजे हे यांची डेन्सिटी कमी झाली, ते लायटर आहेत, ते वरती जातील, आणि इथले जे कोल्ड मॉलिक्यूल ते कुठे येतील, खाली येतील. पुन्हा इथे खाली आलेले मॉलिक्यूल काय करतील, हीट रिसीव्ह करतील, त्यांची डेन्सिटी डिक्रीज होईल, ते लायटर होतील, वरती जातील. म्हणजे याप्रमाणे हीट जी आहे, हीट तुमची ट्रान्सफर होते कुठे, हॉट इन टू कोल्ड इन. बट इन दॅट केस द ॲक्च्युली द वॉटर मॉलिक्युल्स आर मुव्हिंग फ्रॉम हॉट इन टू कोल्ड इन. ओके, मग हा जो मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट आहे त्यालाच काय तुम्ही, दॅट इज कॉल्ड ॲज द कन्व्हेक्शन ऑफ हीट. ओके, आता इथे तुम्ही करणार, इच मॉलिक्यूल फ्रॉम बॉटम गेट्स हीटेड अँड रायजेस, देन cools and descends. Okay, this action sets up the flow of water molecules called the convection current. Okay, मग हे जे मॉलिक्युल्स तुमचे मूव होतात, दॅर बॉडीली ॲक्च्युली मुव्हिंग फ्रॉम हॉट इन टू कोल्ड इन, तर ही जी प्रोसेस यालाच काय म्हणतो आपण, कन्व्हेक्शन करंट. ओके, द कन्व्हेक्शन करंट ट्रान्सफर हीट टू द एंटायर मास ऑफ वॉटर. ओके, म्हणजे ही जी हीट ट्रान्सफर होते एंटायर मास ऑफ वॉटरला. ओके, हे झालं तुमचं एक्सपान्शन कन्व्हेक्शनचं. ओके, आता इथे दिले तुम्हाला, जसं आपण कंडक्शनचा पार्ट आपण बघितला, त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन होते शेवटी. ओके, ते ॲक्च्युली ॲप्लिकेशन कोण येते, थर्मल कंडक्टिव्हचे होते. ओके, मग इथे तसं ॲप्लिकेशन आपण बघणार कन्व्हेक्शनचे. ओके, मग आता हे जर तुम्ही वाचलं तर तुमच्या सहज लक्षात येईल बघा, की जसं आपण म्हणतो की हीटिंग अँड कूलिंग द रूम्स. ओके, रूम जे ते हीट किंवा कूल आपण करतो, ते एक्झाम्पल झालं तुमचं कन्व्हेक्शनचं. ओके, आता हे काही एक्सप्लेनेशन मी एवढं देत नाही, वाचलं तर तुमच्या सहज लक्षात येईल. ओके, आणि दुसरं जे आहे तर कूलिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर्स. ओके, म्हणजे याप्रमाणे जे आहे ॲप्लिकेशन ते तुम्ही घेऊ शकतात कोणासाठी, कन्व्हेक्शनसाठी. ओके, ठीक आहे. त्यानंतर दिले तुम्हाला फ्री आणि फोर्स कन्व्हेक्शन. ओके, आता फ्री आणि फोर्स कन्व्हेक्शन, तर फ्री आणि फोर्स कन्व्हेक्शन म्हणजे काय असेल बघा, इथे लक्षात येईल बघा. वेन अ हॉट बॉडी इज इन कॉन्टॅक्ट with air under ordinary condition like air around a firewood, the air removes heat from the body by the process. Okay, म्हणजे जसं तुम्ही म्हणतात की लँड अँड सी ब्रिजेस आर फॉर्म ॲज अ रिझल्ट ऑफ फ्री कन्व्हेक्शन ऑफ करंट इन एअर. बरं ना, म्हणजेच लँड अँड सी ब्रिजेस हे माहिती ना तुम्हाला, लँड अँड सी ब्रिजेस हे तुम्हाला माहिती, माझ्या तर काही डिस्कस करायची गरज नाही, 9वी 10वी हा पार्ट तुम्ही शिकलेला आहात. ओके, मग हे जे आहे तर हा पार्ट जो आहे हा झाला तुमचा फ्री कन्व्हेक्शन ऑफ करंटमध्ये. ओके, आणि तसं तुम्ही फोर्स कन्व्हेक्शन जर तुम्ही घेतलं तर फोर्स कन्व्हेक्शन म्हणजे काय, द कन्व्हेक्शन प्रोसेस कॅन बी एम्प्लॉईंग अँड टू क्रिएट अ रॅपिड सर्क्युलेशन ऑफ फ्रेश एअर, धिस इज कॉल्ड ॲज द फोर्स कन्व्हेक्शन. बरं ना, म्हणजे इथे काय होईल की तुम्ही क्रिएट करणार रॅपिड सर्क्युलेशन ऑफ फ्रेश एअर तुम्ही क्रिएट करतात, तर ड्यू टू ऑफ द फोर्स, जसं तुम्ही म्हणता ना की आपण फोर्स अप्लाय केला म्हणजे फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन, हे तुम्ही ऑलरेडी शिकणार आहात पुढच्या पार्टला. ओके, ठीक आहे. मग याच्यामध्ये हे जे कन्व्हेक्शन आहे हे कन्व्हेक्शन कसं असेल तुमचं, फोर्स कन्व्हेक्शन, म्हणजे जसं तुम्ही म्हणतात की हीट कन्व्हर्टर असेल, एअर कंडिशनर असेल, हीट रेडिएशन असेल. ओके, हा जो पार्ट आहे हा आहे तुमचा फोर्स कन्व्हेक्शनचा. ओके, नेक्स्ट जो पार्ट आहे थर्ड पार्ट जो आहे रेडिएशन ऑफ हीट. ओके, म्हणजे आपण दोन मोड
ऑफ हीट ट्रान्सफर आपण शिकलो, कंडक्शन कन्व्हेक्शन. ओके, आता लास्ट जो रेडिएशन ऑफ हीट जो आहे तो दॅट इज द थर्ड मोड ऑफ हीट ट्रान्सफर, दॅट इज द रेडिएशन ऑफ हीट. ओके, मग रेडिएशन ऑफ हीट जो आहे म्हणजे कोणाला म्हणायचं बघा की द ट्रान्सफर ऑफ हीट एनर्जी फ्रॉम वन प्लेस टू अदर प्लेस व्हाया emission of electromagnetic energy without heating the intervening medium is called as the radiation of heat. ओके, म्हणजे रेडिएशन ऑफ हीटमध्ये काय होतं, हीट तुमची ट्रान्सफर होते. नॅचरली हीट ट्रान्सफर होते कशी, हाय रिजन टू लो रिजन, बट इट कॅन बी ट्रान्सफर इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणा किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी. मग असं जे मीडियम आहे म्हणजे त्याला मीडियमची आवश्यकता नाही ॲक्च्युली. ओके, मग असा जो मोड आहे ट्रान्सफर ऑफ हीट त्याला काय म्हणतो तुम्ही, रेडिएशन. ओके, म्हणजे रेडिएशनमध्ये ज्यावेळेला हीट तुमची ट्रान्सफर होते या मोडमध्ये तर त्याला मीडियमची आवश्यकता नसते. इथे दिलं बघा, फॉर अ ट्रान्सफर ऑफ हीट बाय रेडिएशन नो मीडियम इज रिक्वायर. बघा फरक लक्षाला की आपण कंडक्शन कन्व्हेक्शन जर आपण शिकलो तर त्याच्यामध्ये मीडियम नेसेसरी तुमचं, जर मीडियम नसेल तर तुम्ही कंडक्शन ऑफ हीट आणि कन्व्हेक्शन ऑफ हीट तुम्ही घेऊ शकत नाहीत. ओके, पण रेडिएशन ऑफ हीट जो आहे तर तो कोणत्या फॉर्ममध्ये असतो, इट कॅन ट्रान्सफर इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तुम्हाला माहिती, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला मीडियमची आवश्यकता नसते. कशाला का, म्हणून हा जो रेडिएशन जो मोड आहे त्याच्यामध्ये जी हीट ट्रान्सफर होते तर त्याच्या मीडियमची आवश्यकता नसते. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये लक्षात ठेवायचा. ओके, इथे काय म्हणा तुम्ही, अर्थ रिसिव्ज द लार्ज अमाऊंट ऑफ हीट फ्रॉम द सन. बरं ना, सनपासून आपण काय करतो, हीट रिसीव्ह करतो अर्थ. ओके, इट शोज दॅट हीट कॅन पास थ्रू व्हॅक्यूम. कारण आपल्याला माहिती आहे की अर्थ जो सरफेस आहे त्याच्याभोवती काय सराउंडिंग मीडियम आहे. ओके, पण त्या मीडियमच्या वर जो तुम्ही घेतला, देर इज नो एनी मीडियम कॅन प्रेझेंट बिटवीन अर्थ अँड सन, बट द सनलाईट कॅन इन्सिडेंट ऑन द अर्थ सरफेस. Okay, so naturally we can receive the heat from the sun, so that is the mode in the form of radiation of heat. Okay, म्हणजे तो जो मोड आहे तो कोणता झाला तुमचा, रेडिएशन ऑफ हीट, ज्याच्यामध्ये आपण हीट रिसीव्ह होतो म्हणजे हॉट एंड टू कोल्ड एंड म्हणूया आपण. ओके, बट इट डू नॉट रिक्वायर मटेरियल मीडियम. क्लिअर दॅट. ओके, पुढे आपण करणार द रॅपिड मुव्हिंग मॉलिक्युल्स. 2 मिनिटं, हे बघा, द रॅपिड मुव्हिंग मॉलिक्युल्स ऑफ हॉट बॉडी emit electromagnetic waves traveling with the velocity of light. These are called as the thermal radiation. बरं ना, म्हणजे इथे काय होतं, मॉलिक्युल जिथे रॅपिडली मूव्ह होतात कुठून, हॉट बॉडीपासून. ओके, आणि हॉट बॉडी काय करते, इमिट करते इलेक्ट्रोमॅग्नेटिक इमिट करते, आणि ते कसे ट्रॅव्हल होतात, दे आर ट्रॅव्हल विथ द व्हेलॉसिटी ऑफ लाईट. बरं ना, म्हणजे सनलाईट जो आहे तो आपण काय म्हणतो की तो व्हेलॉसिटी ऑफ लाईटच म्हणतो ना आपण त्याला, सनलाईट जो इन्सिडेंट होतो. ओके, म्हणजे याचा अर्थ हा जो मोड आहे तुमचा, थोडक्यात कोणता रेडिएशनचा मोड, हा काय झाला तुमचा फास्टर मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. ओके, म्हणजे तुम्ही कंडक्शन कन्व्हेक्शन रेडिएशन जर तुम्ही कम्पेअर केलं, तुमच्या लक्षात येईल बघा की कंडक्शन कन्व्हेक्शनमध्ये काय मीडियमची आवश्यकता आहे, रेडिएशनमध्ये मीडियमची आवश्यकता नाही आहे. ओके, कंडक्शनमध्ये जी हीट फ्लो होते त्यापेक्षा फास्टर हीट कोणामध्ये फ्लो होते, कन्व्हेक्शनमध्ये, आणि कन्व्हेक्शनपेक्षा फास्टर हीट कोणामध्ये फ्लो होते, रेडिएशनमध्ये होते. म्हणजे रेडिएशन इट इज द फास्टेस्ट मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट दॅन दॅट ऑफ द कंडक्शन ॲज वेल ॲज कन्व्हेक्शन, असं तुम्ही इन शॉर्ट म्हणू शकता. ओके, आता पुढे आपण की थर्मल रेडिएशन कॅरी एनर्जी विथ देम अँड ट्रान्सफर इट टू द लो स्पीड मॉलिक्युल्स ऑफ कोल्ड बॉडी ऑन विच दे आर टू बी फॉल. Okay, so this result in an increase in molecular motion of the cold body and its temperature to be rises. Okay, next, the transfer of heat by radiation is two-fold process. Okay, पहिले काय असतं तुमचं, द कन्व्हर्शन ऑफ थर्मल एनर्जी इन टू वेव्स. ओके, म्हणजे थर्मल एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो मी, एनर्जी ऑफ वेव्हच्या फॉर्ममध्ये. ओके, and the reconversion of wave into thermal energy by body on which they are to be fall. ओके, हे झालं एक्सप्रेशन तुमचं रेडिएशनचं. ओके, आता जो नेक्स्ट पार्ट आपण घेतोय दॅट इज द लास्ट पार्ट ऑफ अवर थेअरी. ओके, हा लास्ट टॉपिक आहे आपला थेअरीचा, तो आहे तुमचा न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. ओके, आता न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग जो आहे तर याच्यामध्ये एक्सप्लेनेशन जे आहे तर तुमच्या सहज लक्ष असेल बघा की कूलिंग आपण म्हणतोय. ओके, म्हणजेच हायर टेम्परेचरपासून लोअर टेम्परेचर जो पार्ट असतो त्याला म्हणतो आपण कूलिंग असं आपण म्हणतो.
ओके. आणि याच्यामध्ये न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग जो एक्सपान्शन केलेला आहे तो आहे कॅलरीमीटर. कॅलरीमीटर आपण ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेला आहे. आठवतं तुम्हाला कॅलरीमीटर? हे माझ्या ते जर आठवत नसेल तर मागचं लेक्चर बघा, तर त्याच्यामध्ये कॅलरीमीटर जे आहे ते आपण एक्सप्लेन केलेला आहे. ओके. मग इथे आपण काय म्हणणार की जो तुम्ही कॅलरीमीटर जो डिव्हाइस तुम्ही घेत आहेत, जो तुम्ही स्पेसिफिक हीट मोजण्यासाठी आपण तिथे वापरला होता. ओके. मग तो कॅलरीमीटर आपण घेणार आणि तो काय करणार आपण, दिस कॅलरीमीटर इज फिल्ड विथ अ बॉइलिंग वॉटर विथ 2/3 ऑफ इट्स कॅपॅसिटी अँड इज कवर्ड. बरं ना. म्हणजे कॅलरीमीटर तुम्ही घेतलेला आहे, तो फिल्ड केला कशाने, बॉइलिंग वॉटरने, पण किती, 2/3 ऑफ इट्स कॅपॅसिटी ऑफ वॉटर. ओके. आणि इट इज कवर्ड. नंतर आपण त्याला काय केलेलं आहे की वुडन लीड असतो बघा त्याच्यावर. बरं ना. इथे मध्ये आपण कॅलरीमीटर आपण घेतलेलं, त्याला स्टिरर वगैरे होतं. इथे आपण थर्मामीटर घेतलं होतं, आठवतं तुम्हाला? ओके. तोच कॅलरीमीटर आपण इथे घेतलेला आहे. ओके. पुढे आपण काय करणार की थर्मामीटर इज फिक्स थ्रू अ होल इन द लीड. त्याला जे लीड असेल म्हणजे झाकण म्हणतो आपण. ओके. त्याच्यामधून थर्मामीटर जो तो आपण इन्सर्ट करणार. ओके. तो काय असेल, फिक्स केलेला तिथे असेल. ओके. पुढे आपण करणार की कॅलरीमीटर व्हेसल इज केप्ट इन अ कॉन्स्टंट टेम्परेचर इन्क्लोजर ऑर जस्ट इन ओपन एअर. ओके. कॅलरीमीटर व्हेसल जे असेल ते कुठे ठेवणार तुम्ही, कॉन्स्टंट टेम्परेचर इन्क्लोजरला तुम्ही ठेवणार. ओके. आता पुढे आपण काय करणार, द टेम्परेचर ऑन अ थर्मामीटर इज नोटेड ॲट 1 minute इंटरवल अंटील द टेम्परेचर ऑफ वॉटर डिक्रीजेस बाय अबाउट 25 डिग्री सेल्सिअस. की आता हे तुम्हाला लक्षात आलं का की काय बघा, हे आपण बॉइलिंग वॉटर टाकलं. ओके. आता बॉइलिंग वॉटर कॅलरीमीटरमध्ये घेतल्यानंतर नॅचरली हा जो थर्मामीटर आहे हा काय दाखवेल तुम्हाला, हायर टेम्परेचर दाखवेल. ओके. म्हणजे आपण म्हणूया थोडक्यात की हायर टेम्परेचर मला सुरुवातीला दिसलं, किती मिळालं, 75 डिग्री सेल्सिअस. हे माझं हायर टेम्परेचर मला मिळालं हॉट वॉटर इन्सर्ट केल्यानंतर. ओके. मग आता मी काय करणार की हायर टेम्परेचर मला मिळालं. ओके. त्याच्यानंतर मी काय मोजणार की नॅचरली हायर टेम्परेचर मिळाल्यानंतर टेम्परेचर हळू काय होईल, कमी कमी होईल. जसा टाईम वाढेल तसा टेम्परेचर काय तुमचा हळू कमी कमी होईल. ओके. मग आपण काय करणार की टेम्परेचर नोट डाऊन करणार कुठे, ॲट 1 minute इंटरवल ऑफ टाईम. ओके. म्हणजे प्रत्येक मिनिटाला, म्हणजे समजा हा हायर टेम्परेचर मी 0 minute मी घेतला, नंतर मी 1 minute जो आहे त्याला टेम्परेचर मोजणार, 2 minute टेम्परेचर मोजणार, 3 minute टेम्परेचर मोजणार. ओके. म्हणजे अशी माझी प्रोसेस कंटिन्यू गोज होईल. तर तुमच्या सर असेल बघा की जसा टाईम वाढेल तसं टेम्परेचर काय होईल, हळूहळू कमी कमी होईल. ओके. आणि टेम्परेचर तुम्ही कंटिन्यू कुठपर्यंत मोजणार, अंटील द टेम्परेचर ऑफ वॉटर डिक्रीजेस बाय अबाउट 25 डिग्री सेल्सिअस. म्हणजे वॉटर 25 डिग्री सेल्सिअसने डिक्रीज व्हायला पाहिजे. ओके. म्हणजे 25ने डिक्रीज झाला म्हणजे लास्ट टेम्परेचर किती यायला पाहिजे माझं, इथं 50 डिग्री सेल्सिअस. लक्षात ना, 25ने डिक्रीज झालं ना ते लास्ट. ओके. म्हणजे 75 to 50 डिग्री सेल्सिअस इथपर्यंत आपण लास्ट रिडिंग आपण कंटिन्यू घेत जाणार. ओके. मग याच्यावरून जी कर तुम्हाला मिळते का ना, तुम्ही कूलिंग कर. ओके. मग इथे तुम्ही ग्राफ प्लॉट करणार कोणाचा, टेम्परेचर विथ अगेन्स्ट द टाईम. ओके. मग इथे दिसतो बघा तुम्हाला की हा जो आहे इकडे टेम्परेचर घेतलेला आहे बघा, हा टेम्परेचर आहे तुमचा. इथे मी टाईम घेतला. आता तुमच्या सल असेल बघा की जसं तुमचं टाईम वाढेल तसं टेम्परेचर काय होईल, हळूहळू कमी कमी होईल. ओके. म्हणजे असं तुम्हाला कर्व ग्राफ जो आहे तो कर्व ग्राफ तुम्हाला बघेल. ओके. आणि हा जो कर्व ग्राफ आहे याला सांगतो आपण, दॅट इज कॉल्ड ॲज द कूलिंग कर्व. वॉटर कूल झालं ना तुमचं, म्हणून त्याला कूलिंग कर्व म्हटलेलं आहे. ओके. आता पुढे बघा काय म्हटलेलं आहे, फ्रॉम धिस ग्राफ वी कॅन नो दॅट द कूलिंग ऑफ हॉट वॉटर डिपेंड्स ऑन द डिफरन्स ऑफ इट्स टेम्परेचर फ्रॉम दॅट ऑफ इट्स सराउंडिंग. ओके. हे तुमच्या लक्षात आलं का काय म्हटलेलं आहे, वी नो दॅट द कूलिंग ऑफ हॉट वॉटर, म्हणजे जे कूलिंग हॉट वॉटरचं हे डिपेंड असेल कोणावर डिपेंड असेल, इट इज डिपेंड ऑन द डिफरन्स ऑफ इट्स टेम्परेचर फ्रॉम दॅट ऑफ इट्स सराउंडिंग. ओके. डिफरन्स टेम्परेचर टू दॅट ऑफ द सराउंडिंग, म्हणजे हा थोडक्यात म्हणूया आपण T - T0. T0 म्हणजे काय, टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. ओके. आता इथे आपण काय केलं बघा, अ टँजंट ड्रॉन टू द कर्व ॲट सुटेबल पॉईंट्स ऑन द कर्व. ओके. इथे दिसतं बघा, इथे टँजंट आपण टाकलेली. इथे मी समजा मी इथे एक टँजंट टाकली अशी बघा, ही मी टँजंट ड्रॉ केलेली. कशाला, आता टँजंट मी ड्रॉन केल्यानंतर काय येईल, इथे हे समजा मी हे 2 पॉईंट्स मी घेतले, इथे टँजंट टाकलेली ना, लक्षात आहे ना, इथे हा एक पॉईंट मी घेतला आणि हा पॉईंट घेतला, कर्ववरचा टँजंट ड्रॉ केलेला. ओके. मग इथे जे ही टेम्परेचर काय येईल ते डेल्टा टी, आणि इथला जो टाईम येईल काय असेल माझा, डेल्टा टी. ओके. किंवा dt/dt इथे दिल्या बघा तुम्हाला, रेट ऑफ कूलिंग, म्हणजे हीच व्हॅल्यू तुमची डेल्टा टी अपॉन
म्हणजे डेल्टा कॅपिटल टी अपॉन डेल्टा स्मॉल टी, किंवा तुम्ही त्याला म्हणा डी टी बाय डी टी. ओके, मग इथे काय येईल बघा, द स्लोप ऑफ इच टँजेंट डी टी बाय डी टी गिव्स द रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर ॲट दॅट टेम्परेचर. बरं ना, म्हणजे जो तुम्ही स्लोप फाइंड आउट करणार, लक्षात आला का, की तो जो स्लोप आहे डिफरंट टेम्परेचरला, तर तिथली तो व्हॅल्यू इंडिकेट कोणाची करणार, रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचरची. ओके, मग आता पुढे आपण काय म्हणणार, देन टेकिंग 0 0 ॲज ओरिजिन इफ वी कॅन प्लॉट द ग्राफ ऑफ डी टी बाय डी टी अगेन्स्ट द टेम्परेचर डिफरन्स टी मायनस टी नॉट, द कर्व इज अ स्ट्रेट लाईन. ओके, म्हणजे आता आपण इथे प्लॉट ग्राफ केला कोणाच्या, डी टी बाय डी टी, म्हणजे मी डिफरंट स्लोप्स मी घेऊ शकतो. बघा इथे मी टँजंट ड्रॉ केली, इथे एक टँजंट ड्रॉ केली, इथे एक टँजंट ड्रॉ केली. लक्षात आलं का, की अशा मला डिफरंट ज्या व्हॅल्यू आहेत डी टी बाय डी टीच्या, अशा मला व्हॅल्यू मिळतील. बघा लक्षात आहे तुमच्या, अशा डिफरंट व्हॅल्यू मला मिळतील स्लोपच्या या रेट ऑफ कुलिंगच्या. ओके, आणि टी मायनस टी नॉड म्हणजे तुमच्या लक्षात की टी नॉड जो आहे किंवा टी झिरो हे काय झालं, तुमचं सराउंडिंग टेम्परेचर जे तुम्ही अगोदर मोजलं असेल. ओके, याच्यात तुम्हाला टी मायनस टी नॉड कसा मिळेल, की हा जो टी आहे तुमचा सुरुवातीला तुमचं 75 असेल, सगळं माझं सराउंडिंग टेम्परेचर 20 असेल, तर 75 मायनस 20, नंतर खाली जे टेम्परेचर असेल तुमचं लास्ट असेल 50 मायनस 20 म्हणजे 30. लक्षात, याप्रमाणे तुम्हाला टी मायनस टी नॉटची व्हॅल्यू तुम्हाला मिळतील. ओके, आणि ज्याला तुम्ही या दोघांचा ग्राफ प्लॉट करणार तो तुमच्या असेल बघा, तर ग्राफ कसा येईल तुमचा, तर ग्राफ इट इज इन द फॉर्म ऑफ स्ट्रेट लाईन. हा ग्राफ तुम्हाला बघायला, म्हणजे थोडक्यात तुम्ही करणार की हा जो रेट ऑफ कुलिंग जो आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला, टी मायनस टी झिरोला, असंच तुम्हाला बघायला मिळेल ना. बरं ना, म्हणजेच रेट ऑफ कुलिंगची जी व्हॅल्यू जी आहे बघा इथून जर वाढत असेल तर याचा अर्थ टी मायनस टी झिरोची व्हॅल्यू पण काय असेल तुमची वाढलेली असेल. किंवा तुम्ही अपोजिट म्हटलं तर जसं डी टी मायनस डी झिरोची व्हॅल्यू जर तुमची कमी कमी होत असेल तर टी मायनस टी झिरोची व्हॅल्यू सुद्धा कशी असेल तुमची कमी असेल. ओके, म्हणजे थोडक्यात तुम्ही करणार दे आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इच अदर अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ ग्राफ. ओके, मग याच्यावर तुम्हाला स्टेटमेंट मिळेल कोणाचं, न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंगचं. ओके, मग याच्यावर तुम्हाला स्टेटमेंट न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंगचं काय मिळेल, अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग द रेट ऑफ लॉस ऑफ हीट ऑफ बॉडी म्हणजे डी टी बाय डी टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिफरन्स ऑफ टेम्परेचर टी मायनस टी झिरो ऑफ द बॉडी अँड द सराउंडिंग प्रोव्हाइडेड द डिफरन्स इन द टेम्परेचर इज स्मॉल. ओके, म्हणजे याच्यावर तुम्हाला काय मिळेल रिलेशन, डी टी बाय डी टी जो आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो कोणाला, टी मायनस टी झिरो. कारण आपण बघितलं ना की त्याचा जर ग्राफ तुम्ही प्लॉट केला कसा आला तुमचा ग्राफ, स्ट्रेट लाईन आला. म्हणजे याचा अर्थ काय झालं की रेट ऑफ लॉस ऑफ हीट जो आहे म्हणजे डी टी बाय डी टी ही जी व्हॅल्यू आहे रेट ऑफ लॉस ऑफ हीट ही डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला, टेम्परेचर डिफरन्सला. कोणामध्ये टेम्परेचर डिफरन्स, बॉडी अँड सराउंडिंग. ओके, पण पुढे काढलेलं आहे प्रोव्हाइडेड द डिफरन्स इन द टेम्परेचर इज स्मॉल. म्हणजे हा जो डिफरन्स आहे हा डिफरन्स कसा पाहिजे, मात्र तुमचा स्मॉल पाहिजे. म्हणजे ॲक्च्युली तो म्हणतो आपण लेस दॅन 20 डिग्री असं तिथे आपण म्हणतो. कशाला, आणि हे जे आहे हे स्टेटमेंट झालं, हे स्टेटमेंट व्यवस्थित पाठ करा. बघा काही कठीण नाही आहे, हा फॉर्म्युला जर तुम्हाला लक्षात आला असेल डी टी बाय डी टी डायरेक्ट टी मायनस टी झिरो, तर तुम्ही सहज स्टेटमेंट म्हणू शकता. डी टी बाय डी टी म्हणजे काय सांगितलं मी, दॅट इज द रेट ऑफ लॉस ऑफ हीट ऑफ बॉडी. ओके, आणि तो काय डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाला, डिफरन्स ऑफ टेम्परेचर म्हणजे टी मायनस टी झिरोला. मग टी म्हणजे काय, टेम्परेचर ऑफ बॉडी अँड सराउंडिंग टी झिरो म्हणजे. ओके, मग पुढे आपण काय फक्त घ्यायचं आहे, प्रोव्हाइडेड दॅट द डिफरन्स इन द टेम्परेचर इज स्मॉलर. म्हणजे त्याचा डिफरन्स जो आहे तो टेम्परेचर कसा पाहिजे, स्मॉल पाहिजे. ओके, आणि जेव्हा तुम्ही प्रोपोर्शनल साईन निग्लेक्ट करणार काय घेणार तुम्ही, कॉन्स्टंट. ओके, म्हणजे तुम्हाला लास्ट फॉर्म्युला काय मिळेल, डी कॅपिटल टी अपॉन डी टी इज इक्वल टू सी इंटू टी मायनस टी झिरो किंवा टी नॉट. ओके, व्हॉट इज द सी, सो दॅट इज कॉल्ड ॲज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. लक्षात, म्हणजे याप्रमाणे लास्ट टॉपिक असेल तुमचा, दॅट इज द पार्ट फॉर द न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग. ओके, म्हणजे याप्रमाणे आपलं जो थेरी पार्ट आहे या चॅप्टरचा थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरचा संपलेला आहे. ओके, म्हणजे टोटल जे चॅप्टर आहे, पहिला जो लेक्चर आपण घेतला होता ते आपण ऑफलाईन घेतलं होतं. ओके, पण आता हे जे 2 लेक्चर आहेत मी ते ऑनलाईन लेक्चर तुमचे घेतलेले आहेत. तर हे तुम्हाला तुमच्या ग्रुपवर मी हे लेक्चर सेंड करणार आहे की ज्याला जसा वेळ असेल त्याप्रमाणे ते वाचायचं आहे. जर तुम्हाला इन केस कोणता पार्ट समजला असेल, काही डिफिकल्टी असेल तर मला तो पार्ट केव्हाही तुम्ही विचारू शकता. ओके, म्हणजे याप्रमाणे हे जे चॅप्टर आहे
7 चॅप्टर थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर हे आपलं संपलेलं आहे. ओके, आणि ज्यावेळेला आपल्याला कदाचित वेळ मिळेल तर त्यावेळेला आपण त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत तर प्रॉब्लेम्स जे आहेत ते आपण डिस्कस करूया. ओके, आता मी हे लेक्चर जे आहे ते इथे स्टॉप करतो आहे. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस लेक्चर.